हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. मी मोनिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. खूप दिवसातून आपला व्हिडिओ पडलेला आहे आणि मला एका कमेंटवर खरंच उत्तर द्यायला आवडेल म्हणून मी आवर्जून हा व्हिडिओ बनवते आहे. भरपूर जणांच्या कमेंट आपण जो मागचा यूट्यूबला आपण व्हिडिओ जो अपलोड केला होता तो आपण धीराच्या संदर्भात केला होता की खरी सुरुवात माझ्या धीराने माझं वाटोळं करायला सुरुवात केली होती. म्हणजे सचिन एकनाथ दरगुडे तो आर्मीमध्ये आहे आणि गाव त्यांचं सगळ्यांचं चिंचोशी, पण शक्यतो चिंचोशीला एवढं कोणी राहत नाही कारण त्याचे आईवडील वारल्यामुळे सगळे जे ते आपल्या मार्गाने वेगळे राहतात. तर असं हा सचिन एकनाथ दगडे हाय तरी कोण, त्यांनी का माझं वाटोळं केलं, त्याच्या बायकोने का माझं वाटोळं करायचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केला तर केला ते सक्सेस पण झाले, याच्यावर मी आज व्हिडिओ बनवणार आहे. कारण भरपूर जणांच्या मला कमेंट होत्या की ताई नक्की सचिन दरगुडे तुमच्या आयुष्यात केलं काय, तुम्ही आज त्यांचा व्हिडिओ अपलोड करताय म्हणून आणि त्यांचं नाव घेत आहे, त्यांचे फोटो लावतात. मी फोटो लावला आहे तर मला एकतरी कॉल आलंच असतं ना, त्यांची चुकी नसती तर. त्यांची चुकी आहे म्हणून कुणी आपल्या कॉल करत नाही. राहिला विषय उद्या त्यांनी वेगळं काय करण्याचा, तर आपल्याकडे सगळे पुरावे आहेत, त्यामुळे आपण कुणाला काय घाबरत नाही. ज्यावेळेस पुरावे असतात त्यावेळेस माणूस सगळ्या संकटांना तोंड देतो. ज्यावेळेस आपल्याकडे खरं असून पण आपल्याकडे पुरावे नसतात त्यावेळेस ती व्यक्ती खरी असून पण हारली जाते. हे तर खरं आहे का नाही? चला आपल्या यूट्यूबला असं आपण सुरुवात करूया. आज हा फर्स्ट व्हिडिओ आजपासून पुन्हा चालू करते आहे. हा रेग्युलर व्हिडिओ येणार इथून पुढं. आता काही कामानिमित्त मला टाईम भेटत नव्हता, पण नक्की व्हिडिओ बनवण्याचा आता मी प्रयत्न करणार आहे. तर हा सचिन एकनाथ दरगुडे आहे कोण? हा सचिन एकनाथ दरगुडे हा माझा मोठा धीर आहे, म्हणजे सोम्याचा सगळ्यात मोठा भाऊ. आणि तो आर्मीमध्ये जॉबला आहे. बायको त्याची पुण्यामध्ये राहते क्वार्टरमध्ये. तर त्यांनी म्हणजे नेमकं वाटवं काय केलं माझं, तर सुरुवातीपासून सांगितल्यावरच तुम्हाला ह्या गोष्टी कळणार आहे. त्यामुळेच त्याच्याविषयी हा पार्ट 1 हा यूट्यूबचा आपण आजपासून ब्लॉग बनवू. सचिन दगुडे पार्ट 1, सचिन दगुडे पार्ट 2 असे आपण त्याचे व्हिडिओ बनवू, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. तर मी पहिल्यांदा सुरुवातीपासून सांगते सचिन दरगुडे हाय कोण, माझी त्याची कशी ओळख झाली. लग्न झालं तर सख्या दिरासंग ओळख होती, पण लग्नाच्या अगोदर काही ओळख नव्हती. ह्या गोष्टीपासून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगते आणि मग तुम्हाला कळलं की नेमकं माझ्या आयुष्यात त्यांनी काय काय केलं. तर हा सचिन एकनाथ दरगुडे हा आर्मीमध्ये ड्रायव्हर आहे. हा सोमनाथचा मोठा भाऊ. तर सचिन दरगुडेला मी काही कधीच पाहिलं नव्हतं, नाही तर राणी दरगुडेला कधी पाहिलं. सोमनाथ दरगुडेला फक्त मी लग्न ठरवलं मला बघायला आलं त्यावेळेस त्याला काळा आहे का गोरा मी त्यावेळेस पाहिलं होतं. तर सचिन दरगुडेला मी कधी पाहिलं, पहिल्यांदा मी त्याला जेव्हा लग्नाचा बसता असतो त्यावेळेस मी सचिन दरगुडेला पाहिलं. सचिन दरगुडे पण मला काही पाहिलं नव्हतं, नाही त्याच्या बायकोने राणी दरगुडेने मला पाहिलं होतं. तर फर्स्ट टाईम तो बस्ता जेव्हा माझा बांधाय आला तेव्हा आम्ही संतोषवाला जिथं बस्ता बांधला आमचा लग्नाचा, त्यावेळेस साड्या घ्यायचा विषय झाला. साड्या घेताना पण शालू माझा किती 5 ते 6 हजाराचा शालू घेतला आणि मी हळदीची साडी ही 6,500ची साडी काढली होती आणि याची साखरपुड्याची साडी ही माझी 1,500ची होती आणि तेल साडी जी म्हणतात ती पण माझी 3-3.5 हजाराची साडी होती. तर जेव्हा मी जी हळदीची साडी 6,500ची काढली होती त्याच बस्ता बांधाय कोण कोण होतं, माझी आई, माझी मामी आणि जो मध्यस्थी होता तो तर विचारानंतरच आला. साडी घ्यायच्या टायमिंगला फार होत आलं होतं तेव्हा. आणि सचिन दरगुडे, त्याची आई वडील, त्याच्या बाप मला म्हणायचं तुला कोणती पाहिजे ती घे. मी म्हणलं ठीक आहे. तर त्याला माहिती आहे की एवढ्या मागाच्या काढू शकत नाही, पण मी एकच साडी अशी छान काढली होती ती म्हणजे हळदीची. तर सचिन दरगुडेनी अशी साडी घेतली अशीच खाली टाकली आणि तुमच्याकडे खाली पळून आला. खाली आला तर माझा मध्यस्थी आलेला होता खाली, तो मला कुठं यायचं काय यायचं तेव्हा तो खाली न्यायला आला आणि वर त्याला म्हणला की तिला सांगा की 6,500ची 7,000च्या हळदीची साडी काढ, दिला ना नॉर्मल काढा. मग माझा मध्यस्थी वरती आला, त्यांनी बघितली कोणती साडी, तो म्हणला घ्या की. तर मला म्हणतो अरे मोनिका तुझा धीर म्हणतोय की एवढी महागाची साडी हळदीची काढली. ठीक आहे म्हणलं चला. तिथं पहिल्यांदा सचिन एकनाथ दरगुडेची लायकी समजून आली की मला साडी घ्यायचं म्हणलं, याच्या काही खिशातलं जाणार नव्हते ना, सोमेच पैसे देणार होते. तरी पण यांनी जे करायचं ते केलं. शेवटी मी तिथं हळदी 2,000ची साडी घेतली. ठीक आहे. बस्ता बांधल्यानंतर तो बस्ता आम्ही आमच्या घरी घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर मला जावंनी फोन केला की मोनिका मला साड्या नाही पाठवल्या बघायला. मग आता लग्न राहिले 8 दिवसावर ह्या मला यायला
मी साड्या पाठवू का बघायला. ते झालं. आणि तिने कधी आम्ही इथून बसवर बांधून गेलो. मग माझ्या नवऱ्याने तिला वाटतं कधी फोटो का काय दाखवलं नाही, ते फोटो नंतर दाखवला. हां, बस झाल्यानंतर जो तो आपल्या घरी गेला. ठीक आहे. तिथून पुढं विषय राहिला लग्न जवळ आलेलं. तेव्हा मी माझ्या मावशीकडे राहिले होते, म्हणजे मुंबईला कॉलेजला. मी तिकडून आले, लग्न होतं 28 तारखेला, मी आले 24 तारखेला. म्हणजे लग्नाचे मी 4 दिवस अगोदर आले परत. आणि नंतर सोमनाथ दरगुडे आला लग्नाच्या 3 दिवस आधी. आणि आमचा बांगड्याचा कार्यक्रम चालू होता. मला इथं न्यायला आला. मला म्हणलं, मी बोललो होतो रांजणगावच्या गणपतीला की मला हीच बायको भेटू दे आणि मी तुझ्या दारात लग्नाच्या अगोदर तिला घेऊन येईन. आणि मी ऑलरेडी आम्ही कधी घर सोडलेलं नव्हतं, आम्ही कधी कोणासंग बोलत नव्हतो. मस्त नवरा लग्न ठरले तरी मी काय नवऱ्याला नीट पाहिला नव्हता. येता आला आणि मी गेले. मामीन त्या म्हणल्या जा म्हणून गेले. पण मी कोरेगावमध्येच गेल्यानंतर मी म्हणलं मला काही यायचं नाही, मला घरी सोडा. मग एक धाकधूक होती, मनात भीती वाटायची की नको बाबा मस्त होणार नवरा, पण कोणी पाहिलं तर वेगळं वाटेल. परत आम्ही लगेच मागं आलो. मी काही रांजणगावला काही गेलो नाही. मग तिथून पुढं आल्यानंतर त्यांनी म्हणतात की नवरदेवानी वाटतं ब्लाऊजची शिलाई चप्पल वगैरे घ्यायची असते. तर सोमनाथ दरगुडेंनी मला फक्त 500 रुपये लग्नाच्या चपलीला दिले आणि ब्लाऊजला मला 1000 रुपये शिलाई दिली. आणि मला म्हणलं की माझ्या का पैसे नाही आहे. हा लग्न करायला निघाला, याचे का पैसे नव्हते का? ठीक आहे. तो विषय झाला लग्न. आणि माझ्या जावला वाटतं म्हणतात की माझा सासरा सांगत होता, ज्यावेळेस जावला फोटो दाखवला माझा, जावने असंच खाली टाकला की तिला मी जाव म्हणून आणायचीच नव्हती घरात. म्हणजे राणी सचिन दरगुडे, हिला मी जाव म्हणून आणायचीच नव्हती, हिला तिच्या मामाची पोरगी करायची. तो स्टोरी आपण नंतर घेऊया. तर तिला जाव म्हणून मला करायची नव्हती, म्हणून तिने माझा फोटो खाली टाकला. लग्नाच्या दिवशी सगळ्याचं लग्न होतं. तर आम्ही इथून निघालो, मला वाटतं 10 वाजता निघालो असं ना का आपण, 9:30-10ला 9:30-10ला आम्ही इथून निघालो. आणि इथं वाघोलीमध्ये वाघेश्वर मंदिर आहे, तर तिथं आम्हाला पाया पडून निघायचं असतं. आम्ही पाया पडून आमचं वराड वगैरे सगळं आई वगैरे सगळे पुढे गेले होते. आणि आम्ही नवरीची गाडी आम्ही वाघेश्वर मंदिरात पाया पडायला गेलो. आणि पाया पडून तिथून मधून मरकळ मार्गे निघालो आम्ही, म्हणजे रासभोस तिथं लग्न होतं माझं वसंतराज मंगल कार्यालयामध्ये. आणि तिथं निघालो आणि मला उलट्या होतात गाडीमध्ये, प्रवास मला काही सहन होत नाही म्हणून मी उलट्या करत 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 तिथं गेले. आणि माझं नवरं त्यांचं वरड येऊन थांबलं. त्यांना किती 15 ते 20 मिनटं त्यांना लागतात तिथून यायला. 15 ते 20 मिनटं लागतात. आणि ते तिथं येऊन थांबलं होतं सगळं. आणि त्यांच्या घरच्यांना काय वाटलं नवरी काही येणार नाही. मी काय पागल आहे का, माझं वराड गेलं आहे आणि नवरी कुठं पळून जाणार आहे का डोंबलं. गेलो होतं यांनी की एवढंसुद्धा तयारी झाली की नवरी नाही ना आली की माझ्या सासूच्या भावाच्या पुरीसंग याचं लग्न करून द्यायचं होतं. ती पण त्यांची तयारी झालेली होती की नाही नवरी वेळेवर पोचली तर लग्न आपण सोमाचं लावून द्यायचं म्हणून. म्हणजे एवढं यांच्या मनामध्ये विष, एवढे नीचपणा आहे यांचा. आणि ते झालं लग्नामध्ये. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं लग्नामध्ये पण यांनी काय काय घोटाळे केले, लग्नामध्ये पण याची किती नाटकं आहे, किती भांडणं वगैरे. यांनी लग्नामध्ये पण खूप भांडणं केली त्या कटरवरून. कटरवरून माणूस माझ्यासंग बोलत नव्हता का, आमच्या पोरांनी याची कटर ओढायला लागलं म्हणून. ते झालं. लग्न झाल्यानंतर आम्ही गेलो घरी गेलो तरी आम्हाला 10:30-11 वाजले होते घरी गेल्यानंतर, वरात वगैरे होती म्हणून. आणि आता तुम्हाला मेन किस्सा सांगते मी, याची नेचपणा सांगते बरं का मेन लग्नातला. म्हणजे लग्न लागलं आणि आम्ही गेलो घरी गेलो तर याचं वडान नाला आहे, याच्या कॅनलमधून गाड्या जातं, रस्ते एवढे घाण यायचे. माझ्या घरच्यांनी काय बघून दिलं होतं मलाच नाही माहिती नक्की. आणि आम्ही गेलो गाडीमध्ये बसलो. आमच्या गाडीमध्ये कोण होतं, त्याचा मित्र भाऊ साकोरे, ते पण भाऊजी BSFमध्ये, आणि त्यांची बायको म्हणजे त्या नीलमताई, म्हणजे त्यांचं आमच्या अगोदर किती 8च दिवस अगोदर लग्न झालं होतं. म्हणजे हे दोघं नवरा बायको आमच्या गाडीत होते. माझी मामी होती, माझ्या मामाचा मुलगा होता आणि ती त्यांचीच गाडी होती आम्हाला इथली केंदूरची. म्हणजे त्या भाऊ साकोरे फौजी जे आहेत BSFमधले, त्यांनीच आम्हाला गाडी पण आणली. सोमेका गाडी पण नव्हती लग्नाला, त्यांची गाडी आम्हाला न्यायला आणायला. आणि त्या गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्ही मला सांगा, नवीन नवरी रडलेली वगैरे असते, माणूस शांत असतं का नाही गाडीमध्ये. आणि हा नालायक त्यांच्या पुढं माझी पप्पी घेतोय.
मग याला एवढं नीच याला एवढं सुचत नव्हतं की आपण गाडीमध्ये बसलोय, नवीन लग्न झाले, नवरी आपण घरी आणतोय. माझी पप्पी घेत होता, तर ती मी म्हणलं जरा शांत राहता का. तर भाऊ साकोरे काय म्हणले, म्हणजे त्याचा मित्र, म्हणजे ते BSJ खूप छान स्वभाव आहे त्या लोकांचे. ते काय म्हणले, अरे सोमा घरी तर जाऊ दे, तुझं गाडीतच लागलंय करा, तुला काय दम निघा ना काय. हा, एवढा नीच आहे हा सोमनाथ दुर्गुडे. आता घरी गेल्यानंतर काय झालं, कशी वरात झाली. वरात चालू झाल्यानंतर मी माझ्या मामीपाशी बसले होते आणि हा नालायक तिकडं याच्या मागं जाऊन डीजेच्या मागं जाऊन दारू पिली आणि माझे पाहिलं मामाच्या मुलांनी. हाल माझे बंद म्हणत आहे, दाजी दारू पिलेत. आणि नंतर सोमनाथ दुर्गुडे माझ्यापाशी येऊन बसला आणि पूर्ण दारूचा वास होता. मी त्यांना म्हणलं, तुम्ही ड्रिंक केली का. तो म्हणतो नाही. त्या दिवसापासून खोटं बोलायला सुरुवात झाली आमच्या घरात. नंतर माझा दीर पण गेल्यानंतर त्यांनी कसं वागायला सुरुवात केली, काय घाली, कसं वागला, कसं माझा हात उचलला आणि कोणत्या कारणास्तव हात उचलला. सोमनाथ दरगुडेचं राणी दरगुडे म्हणजे माझी मोठी जाव, ती माझ्या संग काय नीट बोलत नव्हती. तिला कोणती मुलगी घरात जाव म्हणून आणायची होती. हे सगळं तुम्हाला आता इथून पुढं बघायला भेटेल. आज इथून पुढं फक्त सचिन दरगुडे आणि राणी दरगुडे यांनी माझ्या संसाराचा कसा खेळखंडोबा केला, ह्यांनी कसं मला त्रास द्यायचा प्रयत्न केला, ह्या गोष्टी इथून पुढं सगळ्यांना आपल्या माहीत होणार आहे. तर हाच माझा जो व्हिडिओ आहे, हा म्हणजे माझा पार्ट 1, सचिन दरगुडे यांनी माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा कसं सुरुवात केली याचं. तर माझी व्हिडिओ आवडत असेल सगळ्यांनी लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं म्हणजे कसं आले जो व्हिडिओ पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला पडत जाईल. तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय.